आज आपण पिक-अ-पाईल रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमची ऊर्जा अमावास्ये आधी कशी आहे आणि अमावास्येनंतर काय बदल तुमच्या ऊर्जेमध्ये होणार आहे. याकरिता आपण 3 पाईल्स ठेवणार आहोत. त्यापैकी तुम्हाला एक पाईल निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाइमस्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत. जेणेकरून तुम्ही तुमच्या पाईलवर क्लिक करून सहजपणे तुमचं रीडिंग ऐकू शकता, पाहू शकता. नमस्कार, मी विद्या साने अनुभूती टॅरेटच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेऊ, पाईल्स बनवून घेऊ आणि त्यानंतर प्रत्येक पाईलचं रीडिंग पाहणार आहोत. फाईल नंबर 1. तुम्ही जर कन्फ्युजनच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय अमावास्ये आधी तुमची ऊर्जा कशी आहे आणि अमावास्येनंतर कोणते बदल तुमच्या ऊर्जेमध्ये होत आहेत. पहिलं कार्ड जे आहे ते आहे विक्टिम, त्यानंतर आहे क्रिएशन, त्यानंतर फॉरगिव्हनेस, गॉसिप आणि डिस्पॉन्डर. इथे या रीडिंगचं मुख्य कार्ड आहे कन्फ्युजन आणि बाकीची जी कार्ड्स आली आहेत ती पाहता असं लक्षात येत आहे मध्यावर कार्ड आहे फॉरगिव्हनेस. तर जी काही भ्रमित स्थिती होती ती अमावास्येनंतर दूर होणार आहे. हळूहळू ही स्थिती दूर होणार आहे. ह्या स्थितीने काय केलं तुमच्या आयुष्यात तर पीडा दिली, तुम्हाला दुःख दिलं. या भ्रमित स्थितीमुळे तुम्ही चिंता करत होतात, घाबरत होतात, काय चाललंय हे कळत नसल्यामुळे तणावाखाली होतात. तर तिथे ही तणावपूर्ण स्थितीच तुमच्याकडनं काही नवनिर्मिती करून घेणार आहे आणि त्यामुळे तुमची प्रगती ह्या तणावपूर्ण स्थितीमध्ये होणार आहे. ब्रह्मांड इथे सांगत आहे की ही जी काही स्थिती निर्माण झाली किंवा काही माणसांनी या स्थितीमध्ये जे काही दुःख तुम्हाला दिलं, जी काही पीडा तुम्हाला दिली तर त्यांना माफ करायचं आहे. कारण हे ब्रह्मांडाने प्लॅनिंग केलेलं आहे तुमच्यासाठी जेणेकरून तुम्ही तुमची प्रगती करू शकाल. तर अमावास्येनंतर काय बदल होणार आहेत, जे काही ही स्थिती तुम्हाला त्रास देत आहे तर ही स्थिती आता हळूहळू दूर होणार आहे. भ्रमित स्थिती जाणार आहे आणि जे वास्तव आहे ते तुमच्या समोर येणार आहे. इथे लोक तुमच्या बाबत चर्चा करतील. गॉसिपचं कार्ड आहे. खूप सारी चर्चा होऊ शकते तुमच्या बाबत. डिस्पॉन्डन्सचं हे कार्ड काय सांगतंय की जरी तुम्हाला काही कारणाने थांबावं लागलं होतं आधी, तर आता तुम्हाला ते आठवायचंय की ह्यापूर्वी असं किती वेळा मला थांबावं लागलं आणि त्यानंतर मी खूप वेगाने प्रगती केली. म्हणजे थोडा वेळ थांबावं लागलं म्हणून आपली प्रगती थांबत नसते, तर अधिक चांगल्या प्रकारे आपण आपलं काम करू शकतो. तर तशी प्रगती तुमची आता होणार आहे कारण काही काळ तुम्हाला थांबावं लागलं. त्या थांबण्यामध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकलात. तर हा जो काही अनुभव तुम्हाला मिळाला, जो अभ्यास तुम्ही केला, तोच आता तुम्हाला पुढे उपयोगी ठरणार आहे. पण यासाठी तुम्ही तयार व्हायचं आहे पुन्हा जोशाने पुढे जाण्यासाठी, पुन्हा काम करण्यासाठी. कारण जरी थोडा वेळ थांबावं लागलं असलं तरी ते तुमच्या भल्यासाठीच होतं. आता जेव्हा तुमचा अभ्यास होईल तेव्हा तुम्हाला पुढच्या दृष्टीने पाऊल उचलायचं आहे आणि हाच मोठा बदल अमावास्येनंतर होणार आहे. इथे तुम्हाला हे सांगितलं जातंय ह्या रीडिंगद्वारे की जी काही भ्रमित स्थिती तुमच्या जीवनात आता आहे ती आता हळूहळू दूर होणार आहे. ते कन्फ्युजन दूर होणार आहे कारण हे जे काही कन्फ्युजन तुमच्या जीवनात निर्माण केलं गेलं
ते तुम्हाला घडवण्यासाठी निर्माण केलं गेलं, तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी सुद्धा निर्माण केलं गेलं. ज्याप्रमाणे इथे हे बालक ह्या ब्रह्मांडीय शक्तीच्या जवळ आहे, अगदी सुरक्षित आहे. त्याप्रमाणे तुम्हाला सुरक्षा देण्याच्या दृष्टीने ही स्थिती निर्माण केली गेली. आता तुमच्या बाबत खूप सारी चर्चा होऊ शकते, तर त्यावेळी सुद्धा तुम्ही थोडेसे भ्रमित होऊ शकता की नेमकं काय चाललंय, काय सत्य आहे, काय असत्य आहे, काय खरं आहे, काय खोटं आहे. ह्या गोष्टींमध्ये तुम्ही थोडेसे भ्रमित होऊ शकता, पण आता हे हळूहळू निवळणार आहे. तुम्ही जे काही करत आहात ते सगळ्यांपर्यंत आता पोहोचणार आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. फाईल नंबर 2. तुम्ही जर मिस्टिझमचं हे काम निवडलं असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय अमावास्येआधी तुमची ऊर्जा कशी आहे आणि अमावास्येनंतर तुमची ऊर्जा कशी असेल, कोणते बदल तुमच्या स्थितीमध्ये होत आहेत. पहिलं जे कार्ड आहे ते फसेटचं आहे. त्यानंतर आहे रिलीज, ऍक्सेप्टन्स, सेल्फ वर्थ आणि परसेप्शन. ह्या रीडिंगचं जे मुख्य कार्ड आहे ते सांगतंय की तुम्ही एकटे एका रूम मध्ये आहात, स्वतःला तुम्ही कोंडून ठेवलंय किंवा आयसोलेशन मध्ये असावं त्याप्रमाणे तुम्ही असता, म्हणजे बाकीच्या जगापासून थोडेसे अलिप्त असता. तर अशी ही तुमची ऊर्जा आहे आत्ताची. आणि तिथे तुम्ही स्वतःबरोबर आहात. तुम्हाला स्वतःच्या ऊर्जेबरोबर जोडायला आवडतं, स्वतःचा शोध घ्यायला आवडतो किंवा एकांतात राहणं पसंत आहे. तर अशी जी तुमची स्थिती आहे आता, तर त्या तुमच्या ह्या स्थितीमधून ब्रह्मांड तुम्हाला आता हळूहळू बाहेर काढणार आहे. ज्याप्रमाणे या झाडाला जरा सुद्धा पालवी नाही, त्याप्रमाणे तुमच्या जीवनात हा एकांत होता. ह्या वृक्षाप्रमाणे थोडंसं वृक्ष आयुष्य झालं होतं. पण आता येणाऱ्या काळात म्हणजे अमावास्येनंतर कोणता बदल होणार आहे, तर ईश्वर तुम्हाला ह्या स्थितीमधून बाहेर काढणार आहे. हे जे वृक्ष आयुष्य तुमचं झालेलं, तिथे आता खूप सारं प्रेम तुम्हाला मिळणार आहे आणि हे लवकरच तुमच्या जीवनात होणार आहे, ज्यामुळे तुमची प्रगती सुद्धा होईल, तुम्हाला भरपूर प्रोत्साहन मिळेल आणि हे ईश्वर स्वतः तुम्हाला ह्या मार्गावरून घेऊन जाणारे, ह्यातून बाहेर काढणारे. ही जी काही स्थिती तुमच्या जीवनात झाली होती, ती काही कारणाने तुम्हाला घडवण्यासाठी झाली होती. आता हे जे काही दुःख तुमच्या वाट्याला आलं, एकांतात राहणं तुम्हाला जरी पसंत असलं, तरी तो एकटेपणा, त्यामध्ये मिळणारं दुःख, हे सगळं आता तुम्हाला रिलीज करायचं आहे. आतापर्यंत अमावास्येच्या आधीपर्यंत तुमची अशी स्थिती आहे की जिथे तुम्ही एकटे आहात, जिथे तुम्ही दुःख करत आहात. पण आता ह्या स्थितीमधून तुम्हाला आता हळूहळू बाहेर पडायचं आहे आणि यामध्ये ब्रह्मांड तुम्हाला मदत करणार आहे. ब्रह्मांड स्वतः तुमचा हात पकडून तुम्हाला पुढे नेणार आहे. ऍक्सेप्टन्सचं हे कार्ड काय सांगतंय की ज्या स्थितीचा तुम्ही स्वीकार केलेला आहे, त्या स्वीकार भावामुळेच ब्रह्मांड तुमच्या बरोबर उभं राहत आहे. सेल्फ वर्थचं कार्ड आणि परसेप्शनचं हे कार्ड काय सांगतंय की
आता अमावास्येनंतर तुम्हाला हे खूप मोठं पद प्राप्त होणार आहे. तुमच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन सुद्धा येणार आहे. ज्या गोष्टी तुम्ही करू शकता, म्हणजे जे तुम्ही दिसताय त्यापेक्षा तुम्ही खूप काही करू शकता. तर ते आता सत्य समोर येणार आहे. हे पद तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि तुम्ही काय करू शकता हे जगासमोर आता येण्याची वेळ आलेली आहे. तुमचं हृदय चक्र सुद्धा त्यामुळे संतुलित राहणार आहे. तुम्हाला खूप सारं प्रेम मिळणार आहे आणि समृद्धी, हे काळ समृद्धीला दाखवतंय. तुम्ही ब्रह्मांडाच्या त्या अनंत शक्तीशी जोडले जात आहात आणि खूप सारी समृद्धी, खूप सारं प्रेम तुमच्या जीवनात येत आहे. मान सन्मान सुद्धा तुम्हाला मिळू शकतो कारण हे सेल्फ वर्थचं कार्ड आहे. तर ती खुर्ची किंवा ते पद तुमची वाट पाहत आहे. या अमावास्येनंतर खूप मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये होणार आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 3. तुम्ही जर जॉयच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय अमावास्या आधी तुमची ऊर्जा कशी आहे आणि अमावास्येनंतर तुमची ऊर्जा कशी असेल, कोणते बदल तुमच्या स्थितीमध्ये होत आहेत. पहिलं कार्ड आहे क्वेल, त्यानंतर आहे परफेक्शन, मध्यावर आहे डेस्टिनी, रिकव्हरी आणि व्हॅनिटी. या रीडिंगचं मुख्य कार्ड आहे जॉय. ह्या कार्डकडे तुम्हाला पाहिल्यावर लक्षात येईल की ही मुलगी स्वतःमध्येच आनंदी आहे, स्वतःमध्येच खुश आहे आणि ती सकारात्मक आहे. शिवाय ती तल्लीन झाली आहे. त्या धुंदीमध्ये आहे. ती स्वतःच्या त्या ऊर्जेमध्ये एकरूप झाली आहे. तर असे तुम्ही दिसत आहात, आनंदी आहात आणि स्वतःच्याच दुनियेमध्ये तुम्ही दिसत आहात. इथे ही ऊर्जा तुमच्या प्रगतीला, आध्यात्मिक प्रगतीला दाखवतेय. आणि हे रीडिंग काय सांगतंय? हे रीडिंग सांगतंय की तुमची हीच ऊर्जा तुम्हाला तुमच्या भाग्यापर्यंत पोहोचवत आहे. इथे ही मुलगी फक्त एकटीच आहे. तर त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात जर एकांत आला असेल, तुम्ही एकाकी झाला असाल, तर त्या अवस्थेने तुम्हाला काय दिलं आहे? तर त्या अवस्थेने तुम्हाला तुमची आध्यात्मिक प्रगती करण्यामध्ये मदत केली आहे. तुम्ही तुमच्या भाग्यापर्यंत पोहोचत आहात. अमावास्या आधी तुमची स्थिती कशी आहे? तर हे कार्ड सांगतंय की तुम्हाला दरवेळी असं वाटायचं की मीच का? माझ्याच बाबतीत असं का? आणि हे काचे प्रश्न तुम्हाला त्रस्त करायचे. तुम्ही अशी व्यक्ती आहात की जिला परफेक्ट करायला आवडतं किंवा जास्त जोर परफेक्शनवर असतो आणि आता तुम्ही ह्या दृष्टीने प्रयत्न केलेले आहेत. तुमच्यामध्ये काही बदल आणले आहेत तुम्ही. अमावास्या आधीपर्यंत तुमची ही स्थिती आहे जिथे तुम्ही खूप परफेक्ट होण्याचा प्रयत्न करत आहात. आणि खूप सारे प्रश्न सुद्धा तुम्हाला पडतात, की हे असं का? तसं का? हेच का? मीच का? आणि ह्या सगळ्या प्रश्नांमुळे थोडीशी तुमची जी आध्यात्मिक प्रगती आहे त्यामध्ये अडचण निर्माण होते. खूप परफेक्शनच्या नादात तुम्ही ब्रह्मांडावर जो विश्वास ठेवायचा तो थोडासा कमी होतो. कारण खूप परफेक्ट झालं म्हणून सगळं काही नीट होणार आहे, हा भ्रम आहे. तर ब्रह्मांड काय सांगतंय, की तू
जे करू शकतोस तू तुझे प्रयत्न कर आणि त्यानंतर विश्वास ठेव, सगळं काही नीट होईल. तर अमावास्येनंतर ही गोष्ट तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे कळत आहे. तुम्ही अमावास्येपर्यंत ह्या ऊर्जेमध्ये आहात, जिथे तुम्हाला खूप सारे प्रश्न पडतायत आणि जिथे तुमचा भर परफेक्शनवर आहे. सगळं मला आलं पाहिजे किंवा सगळं मी चांगल्या प्रकारेच केलं पाहिजे. हा हट्ट तुमचा इथे आहे. पण त्यानंतर अमावास्येनंतर तुमच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन येतंय. तुम्ही संतुलित होत आहात. तुमचे देवदूत तुम्हाला तुमच्या भाग्यापर्यंत पोहोचवत आहेत. ही चावी तुम्हाला मिळणार आहे. खूप मोठी चावी, ज्यामुळे तुम्ही तुमचं दुःख दूर होणार आहे आणि तुमच्या स्थितीमधून तुम्ही पूर्णपणे बाहेर पडत आहात. ही चावी तुम्हाला मिळाल्यामुळे तुमच्या कामाचा विस्तार होऊ शकतो. पण तो विस्तार करताना ब्रह्मांड तुम्हाला काय सांगत आहे, की आपल्याला जे वाटतं, की आपल्याला हे मिळालं, की मी हे चांगल्या प्रकारे करू शकेन. हे असं झालं, तर मी असं करू शकेन. म्हणजे अजून हवं असं वाटतच राहतं. तर ब्रह्मांड सांगतंय, की हा भ्रम आहे. जे तुझ्याकडे आहे किंवा जी स्थिती आता तुझ्या जीवनात आहे, त्यातून सुरुवात होणं महत्वाचं आहे. जे काही तुम्हाला पुढे प्रगतीच्या दृष्टीने ही चावी तर ब्रह्मांड तुम्हाला देत आहे. मग त्या चावीचा उपयोग करायचा आहे. ती चावी मिळाल्यानंतर सुद्धा तुम्ही जर असाच विचार करत राहिलात, की मला अजून ह्या गोष्टी माझ्याजवळ हव्यात आणि त्यानंतर मी या चावीचा उपयोग करेन. तर ब्रह्मांड सांगतंय, की हा भ्रम आहे. हा भ्रम न बाळगता तुम्हाला स्वतःमध्ये ते परिवर्तन आणायचंय, की सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच यायला हव्यात असं नसून प्रत्येक कामासाठी प्रत्येक माणसाची निवड केलेली असते. तुम्हाला ज्या गोष्टी तुम्ही करू शकता, तिथपासून सुरुवात करायची आहे. त्यानंतर हळू-हळू आपोआप तुम्हाला मार्ग मिळेल आणि शिवाय ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. ही चावीची ब्रह्मांड तुम्हाला देत आहे. त्यामागे त्याने सुद्धा काहीतरी नियोजन केलेलं आहे. त्याला खात्री आहे तुम्ही ते करू शकता काम. म्हणूनच तुम्हाला ही चावी मिळत आहे. तेव्हा ब्रह्मांड सांगतंय, की आता अजून काही मिळावं ह्या या भ्रमित स्थितीमध्ये न राहता आता जे तुझ्याकडे आहे तिथपासून सुरुवात करायची आहे. तिथून मार्ग मिळणार आहे आणि शिकत शिकत अनुभव घेत घेत प्रगती करायची आहे. त्यातूनच प्रगती होते. जी प्रगती तुम्हाला साधायची आहे, ती तुम्ही स्वतःमध्ये स्वतःचा शोध घेत ज्याप्रमाणे ही तुमची ऊर्जा आहे, म्हणजे आनंदी राहून, जे आहे त्यामध्ये समाधान मानून, जे आहे त्यातूनच मार्ग कसा काढता येईल, हे तुम्हाला पाहायचं आहे. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.